केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटायला नाराज कार्यकर्ते आले आणि परत चाललेले आपण बघू शकतो। भेटही दिली की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। साहेब कशासाठी भेटायला आले तुम्ही? नाही, आम्हाला आमचे नेते व्यवस्थित भेट देतात, म्हणणंही ऐकून घेतात। काय काय तक्रार होती? आम्हाला उमेदवारी जी दिलेली आहे आमच्या प्रभागातनं ती मान्य नाही आहे, त्याच्याविषयी आम्ही नाराजगी व्यक्त करायला आणि आमचं म्हणणं नागरिकांचं म्हणणं मांडायला आलो होतो आणि हे नितीनजींनी व्यवस्थित ऐकूनही घेतलेलं आहे। समजून सांगितलं? हो, आम्ही नितीनजींशी व्यवस्थित बोललेलो आहे। उमेदवारांचं काम करणार तुम्ही त्या? हे बा, आता आमचे नेते काय निर्णय घेतात त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू की काय करता येईल। आम्ही आमचं म्हणणं आमच्या नेत्यांना सांगितलेलं आहे। काय म्हटलेस? तर आता ते बघतात। त्याबद्दल नाराजी आहे? पक्षाचा निर्णय? पक्षाच्या निर्णयाबद्दलच नाराजी आहे आमची की जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना न देता नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना तिकीटं दिलेले आहे। जे बाहेरनं आले बर्डीवर त्यांना तिकीट दिलं आहे। शिवाजीनगरमधनं धनश्री देशपांडेंना तिकीट दिलेलं आहे। तर ते सगळे नवीन कार्यकर्ते आहे, जुने 25-25 वर्ष काम केलेले कार्यकर्ते आहेत, त्यांना द्यावं अशी आमची विनंती आहे आणि आमचं म्हणणं आमच्या नेत्यांनी व्यवस्थित ऐकून घेतलेलं आहे। नक्कीच भाजपनं निवडून येण्याच्या क्षमतेवर उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे जे सर्वे पास झाले त्यांना उमेदवारी दिली, जे नाही झाले त्यांना उमेदवारी दिली नाही अशी चर्चा आहे। दादा, काय उमेदवारी नाकारलेली आहे, विजयाच्या क्षमतेवर उमेदवारी दिली, तुम्हाला वेळ दिला गडकरी साहेबांनी? नहीं मिले नहीं गडकरी साहब, मिले नहीं। क्या बोले गडकरी साहेब? करते हैं बात, बोले किती वेळ दिला? आधा घंटा 1 घंटा। विजयी होण्याच्या क्षमतेवर भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे, आणि त्यानंतर ही नाराजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। काही कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटायला आलेले आहे। काय बोलले गडकरी साहेब? गडकरी साहब से हमने एक संगठन के बारे में अपनी राय रखी, अपनी प्रतिक्रिया उनको दी कि जो भी हो रहा है, खास करके प्रभाग 15 में महिलाओं को लेकर, जो महिलाएं अभी अभी कांग्रेस से बीजेपी में प्रवेश की है, 1.5 साल भी नहीं हो रहा, जिन्होंने कभी कोई कार्य किया ही नहीं है, यहाँ पे कोई प्रतिनिधित्व नहीं है, उन लोगों भाजपनं सर्वे केलेले आहे, जे निवडून येऊ शकतात त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे। आमच्याकडे कोणताही सर्वे झालेला नाही आहे। आम्हाला चारही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांचा सर्वे चुकीचा होऊ शकते, मुख्यमंत्र्यांचा सर्वे चुकला आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? होऊ शकते। आमचे मुख्यमंत्री एकदम सक्षम आहे, आमचे गडकरी साहेब सक्षम आहे, आम्हाला कोणाचाही हा नाही आहे, कोणाचाही विरोध नाही आहे, कोणाचाही हे नाही आहे, फक्त आम्ही आपली प्रतिक्रिया त्यांना द्यायला आलो आहे। ते पक्षाचं काम करणार, पक्षांना आदेश दिला, पक्ष आमच्या मनाप्रमाणे जर उमेदवार देईन तर आम्ही काम करू, नाही तो आम्ही घरे बसू। किशोर जोरगेवार आपल्या सोबत आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटले। काय चर्चा झाली? एकच मिनिट जोरगेवार, एक सेकंड। गडकरी साहेब जोरगेवार साहेब, आज गडकरी साहेबांना आपण भेट घेतली आणि चंद्रपूर एकदम हॉट डेस्टिनेशन झालंय महापालिका इलेक्शन। यात असं झालं की माननीय बावनकुळे साहेबांनी आज पट्टे वाटपाचा कार्यक्रम इथे नागपूरमध्ये ठेवला होता तिथल्या, तर तसेच पट्टे वाटप जवळजवळ 12,000 घरांना चंद्रपूरमध्ये सुद्धा ते पट्टे वाटपाचं काम सुरू आहे आणि बावनकुळे साहेबांनी बोलवलं की या कार्यक्रमाला आपण राहावं आणि म्हणून मी थांबलो। बावनकुळे साहेबांनी मग सोबतच गडकरी साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जायचा आहे असं सांगितलं आणि गडकरी साहेब आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा आशीर्वाद मार्गदर्शन हे आम्हाला नेहमीच आवश्यक असते आणि म्हणून हे एवढ्या मोठ्या लोकशाहीतला सगळ्यात मोठ्या उत्सवाला आम्ही पुढे जातो आहे, एक लढाईला पुढे जातो आहे, तर ती लढाई लढत असताना निश्चितपणे थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद पाठीशी असावा लागतो आणि त्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी माननीय गडकरी साहेबांची एक भेट घेतली आणि एकंदरच चंद्रपूरची त्यांनी माहिती जाणून घेतली। आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून काही बातम्या त्यांच्यापर्यंत गेल्या, ते चिंतित दिसले आणि त्यांची चिंता आम्ही सांगितलं का चिंता करण्याचं कारण नाही आहे। निश्चितपणे आमचा नगरपालिकामध्ये जरी पराभव झाला असला तरी या महानगरपालिकेमध्ये आम्ही मोठ्याच मताधिक्याने जिंकून येऊ असा त्यांना आम्ही या ठिकाणी विश्वास दिलेला आहे, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि चंद्रपूरमध्ये निवडणूक काळामध्ये प्रचारासाठी येण्याचं सुद्धा आम्ही त्यांना मागणी केली। पट्टे वाटपापेक्षा आज तिकीट वाटपाकरता जास्ती आग्रही होता। आता तिकीट वाटपाचं आहे चालू, आता एकेका ठिकाणी 15-15, 20-20 लोकांनी अपेक्षित तिकिटा मागितल्या, अडचणी होतात आहे आणि म्हणून निश्चितपणे लवकरच भारतीय जनता पार्टीचं चंद्रपूरचं तिकीट वाटप आपल्या जे आपले जे पाठीराखे होते त्यांना डावलण्यात येत असल्याची माहिती पुढे येत आहे। 2 याद्या दिल्या होत्या सर्वेक्षण करून काल तुम्ही। एक खरं आहे की मी तिथला विधानसभेचा सदस्य आहे, मी निवडणूक प्रमुख आहे, काही गोष्टी
तिथे जनतेच्या कार्यकर्त्यांच्या असतात अपेक्षा की तिथली जे भौगोलिक स्थिती, राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती ही माहीत आहे. तर त्यामुळे एक त्या प्रक्रियेमध्ये आपल्या लोकप्रतिनिधीची, निवडणूक प्रमुखाची एक महत्त्वाची भूमिका असते, ती असावी अशी चंद्रपूरच्या सर्व कार्यकर्त्यांची, जनतेची इच्छा दिली. आपल्या सोबत आहेत भाजपचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारीजी. सर, उमेदवारांना फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे, काय सांगणार? उमेदवारांना फोन नाही गेले आहे. जवळपास 300 लोकांना कागद तपासणीसाठी आम्ही गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आहे. त्यांचे कागद तपासू आम्ही. जे आमचे अपेक्षित उमेदवार आहे त्याच्यातले 300 लोकांनी बोलवलं, त्याच्यातले 151 आमचे उमेदवार राहतील. जे नाराज आहेत त्यांना कसं समजून सांगणार? पक्षाची यंत्रणा आहे, त्या यंत्रणेप्रमाणे सगळ्यांच्या घरी जाऊन आम्ही वैयक्तिक बोलणं करून सांभाळू. विजयाची क्षमता असेल त्यांनाच उमेदवारी मिळेल. विजयाची क्षमता असेल त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. हो, हेच निकष असतो, हाच निकष असतो. आणि कधी जाहीर होणार सर लिस्ट? उद्या जाहीर होणार. हो, नाराजी दूर होणार, काम करणार नाही? 100% नाराजी दूर होईल. ती रडू का? आरती रडू का आलं? का असं का भावना अनावर झाल्या? काय भावना आहे की तुम्ही म्हणतात की सर्वेच्या बेसिसवरती तुम्ही तिकीट वाटले, पण सर्वेमध्ये लोक ज्यांचं नाव नाहीये त्यांना तुम्ही तिकीट दिली आहे. आणि आम्ही सर्व ग्राउंड लेवलवरती कामं करतो. 1.5 वर्ष आधीले लोकांना तुम्ही तिकीट देतात, ज्यांना सुद्धा यादी सुद्धा वाचता येत नाही. तुमच्या डोळ्यात अश्रू आहे? आम्हाला अश्रू याच्यासाठी आहे की आम्ही आपला जीव जाडून कामं करतात, पक्षासाठी धावतात. 1000 सदस्य म्हणतात, 1000 सदस्य केलो. पदवीधरचे फॉर्म म्हटलं तर फॉर्म भरतो. सतरंजी उचलण्यापासून तर खुर्ची उचलण्यापर्यंत आम्ही कामं करतो. त्या बाळाला घेऊन गेले, वर्षभर झाले तयारी करतायत. आता तुम्हाला तर माहित आहे, माझ्या मुलग्याला मी आईकडे ठेवते. दिवसभर आपले पक्षाचं काम करतो आणि पक्ष विचार करताना काही विचार नाही करत. नाराजी आहे. पण तुम्ही बावनकुळे साहेबांशी आता बोलले, बावनकुळे साहेब संध्याकाळी मीटिंग घेणार आहे असंही सांगितलं. हो, साहेब म्हणाले की 7:30ला मीटिंग आहे, विचार करू. काय वाटतं, म्हणजे एकदम अश्रू दाटून आले? अश्रू याच्यासाठी येतो की तुम्ही पक्षामध्ये जे कार्यरत आहे, कार्यकर्ता, तुम्ही कार्यकर्त्याचा नाव विचार करता. जे आज आलेले लोक आहेत त्यांना तिकीट देतात, मग कसं होणार? मग कार्यकर्ता हे म्हणतात ते कार्यकर्ता कोणी काम करणार नाही, बूथ सुद्धा बसवणार नाही, मग काय करणार तुम्ही? आणि प्रभाग 15ला गृहीत धरू नका. प्रभाग 15 मध्ये आजकाल लोकांना माहित आहे की कमळ बघून कोणी वोट देणार नाही, पण लोक बघून वोट देणार आहोत. तुझ्या डोळ्यात अश्रू आले. आरती कंटिन्यूस लहान बाळाला घेऊन काम करत होते. दादा, सकाळी 7-7:30 पासून नागरिकांचे फोन असतात. सकाळपासून सगळेजण घरी असतात. आम्ही जनतेचे कामं करतो. आणि अशा वेळेस मागच्या वेळेस आमच्या इथे 2 असे उमेदवार दिले होते जे 5ही वर्ष दिसले नाही. आणि यावेळी पक्षाने पुनरावृत्ती केली आणि सकाळी त्या उमेदवारांना एक पार्टीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून फोन केला, तर त्या कार्यकर्त्यांनी फोन नाही उचलला ज्यांना तिकीट मिळालं. आणि नंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी बोललो तर म्हणे आम्ही गेम चेंजर आहो, म्हणे आम्ही रातोरात तिकीट बदलू शकतो, म्हणे तुम्ही कार्य करत राहा, तुम्ही पत्रक वाटत राहा, तुम्ही सदस्यपद म्हणे. अश्रू नाही, मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पक्ष संघटनेच्या विरोधात आम्ही जात नाही. आमची नाराजगी आहे आमच्या नेत्यांकडे आम्ही व्यक्त केली, बस. तुमची काय भूमिका आता? कोई कार्यकर्ता काम नहीं करेगा. का काम नाही करणार पक्ष? कोई बूथ अध्यक्ष कोई काम नहीं करेगा. आरती काम नाही करणार? हे बघा, आम्ही नेहमी पक्षाचं काम करत आलो आहे, करू. पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही योग्य उमेदवार द्या. योग्य उमेदवार आम्हाला पाहिजे, ते कोणी असो. मी दावेदारी केली असं नाही. बावनकुळे साहेब पालकमंत्री आहेत, त्यांच्या भेटताना, गडकरी साहेबांची भेटताना अश्रू अनावर झाले तुमचे. आम्हाला दुःख वाटलं की त्यांनी विचार करताना कार्यकर्त्यांकडे न लक्ष देता ते नवीन आलेले त्यांना उमेदवारी दिली, त्याच्यामुळे मला अश्रू आले. बाळाला घेऊन काम करत होता? हो, करते मी, आताही करते. पण काम करण्याचा हे रिझल्ट असतो, तर काय करणार आपण? पुढे काय करणार? पुढे आता बघू, पक्ष जे ठरवतील ते. आम्ही बोललो तर आमची भावना पोहोचली आहे पक्षापर्यंत. मैं प्रभाग 15 से रामदास में टिकट मांगी हूँ, पर मुझे ये एक्सप्रेशन मुझे जानकारी चाहिए कि मुझे क्या वजह से टिकट कटी मेरी, जबकि मैं 40 साल से रामदासपेट में रह रही हूँ और उसके बाद अभी 2 साल से कहीं गई हूँ. लेकिन मैंने अभी धर्मपेट की 15 मैंने ले लिया. अगर मानस में अगर वो जाता है तो मैं वहीं रह रही हूँ. अभी मैं सबको पता है कि मैं रहने आ गई हूँ. मेरी टिकट कटने की वजह क्या है, मुझे वजह चाहिए, खाली कोई बात नहीं. मैं माननीय गडकरी साहब और माननीय देवेंद्र भाऊ से मैं पूछना निवेदन करती हूँ कि मेरी टिकट कटने की वजह बताइए. जब मेरा इंटरव्यू में सारे जितने भी पार्लियामेंट सब लोग बैठे थे, उन्होंने मुझसे कहा कमला जी आप तो आमदार लेवल के हो, आपको तो आप हमारे लेवल को हमारे बराबर के हो. सबने मुझे ये इंटरव्यू में ये बात कही. जब मैं आमदार लेवल की हूँ तो मेरी ये टिकट की कटने की वजह क्या?
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.